शाळेला आपण विद्येचं मंदिर म्हणतो. जीवनाचा पाया इथंच रचला जातो. पण याच शाळेत आयुष्याविषयी घृणा निर्माण होत असेल तर काय करायचं? गेल्या काही दिवसात देशभरातून विद्यार्थी आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्यात. महाराष्ट्रातलं जालना असो, मुंबई असो, जयपूर असो, दिल्ली असो, विद्यार्थी आत्महत्यांचं प्रमाण भीतीदायक वाटावं इतक्या वेगानं वाढतंय. यामधल्या अनेक घटनांमध्ये अन्य विद्यार्थी किंवा शिक्षकांकडून होणारा छळ आणि त्याकडे शाळेचं होणारं दुर्लक्ष हे मुख्य कारण समोर आले. दिल्लीचीच घटना घ्या ना. दिल्लीच्या कोलंबस स्कूलमध्ये शिकणाऱ्या आणि मूळच्या सांगलीच्या असणाऱ्या एका 10वीतल्या विद्यार्थ्यानं आपलं आयुष्य संपवलं. अवघ्या 16व्या वर्षी शौर्य पाटीलनं शिक्षकांकडून मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून आत्महत्या केली. दुसरीकडे महाराष्ट्रातल्या जालना शहरात एका 13 वर्षांच्या मुलीनं शाळेच्या छतावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. इथेही कारण तेच, शिक्षकांकडून होणारा मानसिक छळ. या दोनही घटनांच्या आधी म्हणजे 1 नोव्हेंबरला जयपूरमध्येही अशीच एक घटना घडली. निर्जा मोदी नावाच्या CBSE शाळेत अमायरा नावाच्या 4थीतल्या विद्यार्थिनीनं शाळेतच आत्महत्या केली. वर्गातले काही विद्यार्थी तिला सतत चिडवायचे. अमायरानं वारंवार शिक्षकांकडे तक्रार केली, पण चिमुकल्या अमायराकडे कुणीच लक्ष दिलं नाही. ती मनातल्या मनात धुमसत राहिली. कुचंबणा वाढत गेली आणि एक दिवस अमायरानं आत्महत्या केली. अगदी 2च दिवसांपूर्वी पालघरच्या जव्हार भागात एक धक्कादायक घटना घडली. 4 किलोमीटर अंतरावरून पाणी आणायला सांगितलं आणि त्याला उशीर झाला म्हणून एका शिक्षकानं काही विद्यार्थ्यांना इतकं मारलं की ती शिक्षा पाहणारे इतर विद्यार्थी भीतीपोटी दिवसभर जंगलातच लपून बसले. महाराष्ट्रातल्याच वसईमधून 8 नोव्हेंबरला